जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग पुढच्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेसाठी जाणार आहेत. सार्क परिषद येत्या 3 आणि 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. या परिषदेदरम्यान राजनाथ सिंग हे पाक पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. काश्मीरमधल्या अशांततेला पाकिस्तानच जबाबदार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा पाकिस्तान दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधले नागरिक रस्त्यावर उतरलेत. मुझफ्फराबाद, कोटली, चिनारी आणि मिरपूरमधल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून शरीफ आणि त्यांच्या PML पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रस्त्यावर ठिकठिकाणी टायर्सही पेटवण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी नागरिकांवर लाठीमार केला. शरीफ यांनी सर्वसामान्य नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाकिस्तानातल्या उत्तर पश्चिम भागातल्या आदिवासी भागात स्मार्टफोनपेक्षा स्वस्त दरात शस्त्रास्त्रांची विक्री होतीये. पेशावरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरा आदमखेल या भागात खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री होतीये. 1980 पासून या ठिकाणी शस्त्रास्त्र विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. पाकिस्तानमध्ये एका अल्पवयीन हिंदू मुलाची हत्या करण्यात आली आहे. तर हल्ल्यामध्ये त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. 18 वर्षीय सतेश कुमार आणि 17 वर्षीय अविनाश मिरपूर मॅथेलो परिसरात हॉटेलमध्ये बसले होते. मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडत पलायन केलं. यात सतेश कुमारचा मृत्यू झाला. सिंध प्रांतात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. फ्रान्सच्या निस शहरात दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना रॉयुन शहरातल्या एका चर्चवर 2 हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी चाकूचा वापर करून चर्चमध्ये काही जणांना बंधक बनवून ठेवलं होतं. पोलीस कारवाई दरम्यान दोन्ही हल्लेखोर ठार झालेत. एका बंधकाचाही मृत्यू झालाय. हल्लेखोरांची ओळख आणि उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नाही. जर्मनीत पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. न्यूरमबर्ग भागात स्थलांतरितांच्या कार्यालयाजवळ स्फोट झाला. यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. स्फोटकांनी भरलेल्या बॅगेतनं हा स्फोट घडवण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. जिनिव्हातल्या कोइंट्रीन विमानतळावर बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांनी दिली आहे. निनावी दूरध्वनीवरून ही शक्यता वर्तवली गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर तिथली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळाभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विमानतळाभोवती स्वयंचलित शस्त्रास्त्रांसह कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोरोक्कोच्या सुरक्षा यंत्रणेनं ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून 52 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून काही शस्त्र, बॉम्ब तयार करण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणेनं केलेली वर्षभरातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. तुर्कस्तानमध्ये 47 पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेतले मुस्लिम धर्मगुरू फतेउल्लाह गुलेन यांचे हे सर्व पत्रकार समर्थक असल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये झमन वृत्तपत्राचे काही कर्मचारी आणि स्तंभलेखक यांचा समावेश आहे. सिरियात कुर्दिश बहुल भागात 2 बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यात 44 जण ठार झाले तर 140हून अधिक जण जखमी झालेत. ISISकडून हे स्फोट घडवण्यात आले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. स्फोटकांनी भरलेला ट्रक इंधन साठवलेल्या ठिकाणावर उडवण्यात आला. इस्रायलच्या आता जगात फक्त 5च देश शत्रू असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केलं आहे. एका पत्रकार परिषदेत जगाच्या नकाशाची वेगवेगळ्या रंगात मांडणी करण्यात आली होती. यात जे 5 देश काळ्या रंगानं रेखाटलेले होते ते इस्रायलचे शत्रू असल्याचं नेतान्याहू यांनी जाहीर केलं आहे. इराण, इराक, सिरिया, अफगाणिस्तान आणि उत्तर कोरिया या 5 देशांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे इस्रायलचा पारंपरिक शत्रू लेबननचा यात समावेश करण्यात आलेला नाहीये. रशियाहून उच्चपदस्थ लष्करी अधिकारी आणि तज्ज्ञांची एक टीम सिरियामध्ये जाणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांच्या विनंतीनुसार रशिया तज्ज्ञांचं एक पथक सिरियामध्ये पाठवणार आहे. सिरियातील दुसरं महत्त्वाचं शहर अलेप्पोमधील ISISशी संबंधित कारवायांचा हे पथक अभ्यास करणार आहे. अलेप्पोमधील ISISच्या दहशतवाद्यांना शरण येण्यासाठी रशिया आणि सिरियन सरकारकडून अखेरची संधी देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले। हिलरींच्या उमेदवारीचं अध्यक्ष बराक ओबामांनी समर्थन केलंय। हिलरी त्यांचे पती बिल क्लिंटन आणि माझ्यापेक्षाही अमेरिकेचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत असं ओबामांनी म्हटलंय। अमेरिकेतल्या निवडणुकीत रशिया हस्तक्षेप करत असल्याची शक्यता अध्यक्ष बराक ओबामांनी वर्तवली। डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या ईमेलमधली जी माहिती बाहेर फुटली ती रशियन हॅकर्सनीच फोडली असा खळबळजनक आरोपही ओबामांनी केलाय। रशियन लोक आमच्या संगणक व्यवस्था हॅक करतात, केवळ सरकारीच नव्हे तर खासगी संगणक यंत्रणाही हॅक केल्या जातात असं दिसून आलंय। यामागचे हेतू मी थेट सांगू शकत नाही असं ओबामा म्हणाले। दक्षिण चीनच्या समुद्रात सप्टेंबरमध्ये रशिया आणि चीनचं नाविक दल सामूहिक युद्ध अभ्यास करणार आहेत। दुसऱ्या कोणत्याही देशाला घाबरवण्यासाठी हा युद्ध अभ्यास नसून परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी हा सराव असेल असं दोन्ही देशांकडून स्पष्ट करण्यात आलंय। दक्षिण चीनी समुद्रातील बेटांच्या मालकीवरनं वाद सुरू असताना ही घोषणा करण्यात आल्यानं अमेरिकेसह जपान आणि उत्तर कोरियाच्या भुवया उंचावल्यात। संपूर्ण जगात खळबळ उडवून देणाऱ्या झिका विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केलाय। 1947 मध्ये युगांडात हा विषाणू आढळला होता। डासांपासून होणाऱ्या झिका विषाणू बाधित बाळ 2 दिवसांपूर्वी स्पेनमध्ये जन्मलं होतं। भारतानं सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय। भारतानं अमेरिकेच्या बोईंगशी 4 P-8I लढाऊ विमानांसाठी करार केला। $1 अब्ज मोजून भारत ही 4 विमानं खरेदी करणार आहे। भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा संबंध दृढीकरणासाठी हा करार महत्त्वाचा आहे। नेपाळमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडालाय। बहुतांश नद्यांना महापूर आलाय। अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत। या महापुरात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जण बेपत्ता झालेत। हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। 14 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसलाय। टोकियोला भूकंपाचा धक्का बसलाय। 5.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता आहे। सुदैवानं यात कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये। 2 दिवस सातत्यानं या ठिकाणी हादरे बसले। इबारकी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते। ॲपल कंपनीनं आतापर्यंत तब्बल 1 अब्ज आयफोन्सची विक्री केली आहे। गेल्या आठवड्यात कंपनीनं 1 अब्ज आयफोन्सची विक्री पूर्ण केली। मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ही अधिकृत घोषणा केली। या होत्या 20 ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।